नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज भोगी बद्दल आपण आहे ना म्हणजे भाजी करणार आहोत। भोगीची ती कशी करायची, त्याचं प्रमाण आणि त्याचं कोणत्या कोणत्या भाज्या घ्यायच्या ते आपण बघणार आहोत। तर सगळ्यात प्रथम तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आपण भाज्या बघू। पहिले इथे मी ओले हरभरे घेतले। हा पावटा आहे बघा, पावटा असा असतो। इथे शेंगदाणे मी भिजत घातलेले। ही तूर आहे, तुरीच्या शेंगा बघा, तुरीचे दाणे असे असतात, असे दाणे असतात तुरीचे। इथे मी हे वालाच्या शेंगा असतात ना त्याचे बिया घेतलेल्या आहेत। हे श्रावणी घेवडा आहे, हे वाल आहे, हे वटाणे घेतलेले आहेत मी। इकडे पेरू घेतलेला आहे, पेरूच्या बिया काढून घ्यायच्या, नाही तर मग ते दाताखाली येईल तर मग तुमचे दात दुखतील। इथे मी बोरं घेतलेत, बोरांचे असे काप करून घेतले, नाही तर मग ते बोरं आहेत ना मग खराब असतात ना आतमधून, म्हणून मग मी असे कापून घेतले। आता इथे ऊस घेतलेला आहे मी, ह्या ऊसाला पण मी असं कापून घेतलेले आहे। गाजर घेतलेलं आहे, एक बटाटा मी कापून घेतला आहे, वांगे घेतली आहेत, असे पाण्यात घालून ठेवले आहेत मी। हे झालं आपले फळभाज्या। आता इथे आपण आंबट चुका घेतलाय, शेपू आहे, मेथी आहे आणि पालक आहे। इथे मला चांगवंद बटवा किंवा चांगवद अशा दोन भाज्या भेटलेल्या नाहीये आणि त्यात आपण भुर्डा पण वापरता याच्यामध्ये, तर तो भुर्डा पण नाही भेटलाय। भुर्डा म्हणजे काय, तर भुर्डा म्हणजे जी ओली ज्वारी असते ना त्याचे कणस असतात, त्याचे बिया असतात ना, जसं आपण मका घेतो तर ते असतात ना भुर्डा, त्याला बोलतात ओल्या ज्वारीचे दाणे, त्याला बोलतात भुर्डा। तर तो काय मला इथे भेटला नाही, तर मग आपण जे साहित्य भेटले त्याच्यातच आपण आता भोगीची भाजी करतोय। तुम्हाला पण जर भेटला भुर्डा तर तुम्ही नक्की वापरा। आणि आता आपण सुरुवात करू। आता आपण सगळ्यात प्रथम वाटण्याचं भाजण करून घेऊ। इथे मी 2 चमचे तीळ घेतलेली आहे। आता ही तीळ पण आपण मस्त अशी छान भाजून घेऊ। वाटण तयार करतोय आपण पहिले। वाटण्यासाठी आपण 2 चमचे तीळ घेतले। खोबरं घेतलेलं आहे, सुक्क खोबरं घेतलेलं आहे मी इथे, ते पण 1 ते 2 चमचा घेतलेले आहे, फक्त जास्त नाही घ्यायचं। चांगलं लालसर भाजून घ्यायचं मस्त असं। एक चमचा शेंगदाणे घेतले मी, शेंगदाणे पण असे छानसे असे भाजून घ्यायचे आपल्याला। आणि इथे काही मी खडे मसाले घेतले, लवंग, मिरे आणि दालचिनी घेतलेली मी, 2-2, 3-3 घेतलेले आहेत फक्त। हे पण याच्यात असे भाजून घेऊ आपण। हे बघा, आपण सगळ्या पालेभाज्या कापून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता आपण वाटण करतोय। वाटण्यासाठी मी ते हे सगळं भाजून घेतलंय, थंड झालं आता हे मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला लसणाची पात घालायची आहे। बघा, लसूण आहे ना त्याची पात, आणि काही हा सफेद लसूण, हे आपण दळून घेऊ आता मिक्सरला। हे बघा, मस्त असं बारीक पेस्ट करून घेतली आहे मी। आता फोडणी देऊ आपण भाजीला। हे बघा, मी इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। तेल थोडं जास्त लागतं या भाजीला। आता आपण याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे मी, हा कांदा बारीक चिरून घेतलेला हा टाकू। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरं बी टाकायचं आहे। जिरं टाकलं, कांदा परतून घ्यायचा चांगला। मग याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकतोय। आता याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार टाका। हळद आहे, गरम मसाला, मी इथे 1 चमचा गरम मसाला घेतलाय।
हे सगळं मिक्स करून घेऊ पहिले आपण. वाटण केलं, हे वाटण त्याच्यात घालून घेऊ. आता आपण हे सगळ्या फळभाज्या पहिले घालून घेतोय. सगळ्या फळभाज्या टाकून घ्यायच्या आता. सगळ्या टाकून घेऊ. त्याच्यानंतर मग आपण हे पालेभाज्या घालायच्या त्याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि शेंगदाणे घेतले होते ना आपण, त्याचं पाणी असं काढून घ्यायचं आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. या भाज्यांना आमचंच पाणी असतं, त्यामुळे पाणी थोडं कमी प्रमाणात टाकायचं. म्हणजे तुम्हाला जितपत ग्रेव्ही पाहिजे तेवढंच टाकायचं पाणी. याला आमचं पाणी सुटतं, कारण हे सगळ्या पालेभाज्या आणि फळभाज्या आहेत ना, यांना आमचं पाणी सुटतं. चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. शिजण्यापुरतं पाणी घालते मी. भाजी आपण अशी झाकून ठेवू. 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवू. तोपर्यंत आता पुढची तयारी. आता आपण बिर्याणी किंवा मसाला खिचडी बनवू शकतो, तर ते बनवू आणि मग भाकरी करू. मी 2 चमचे तेल टाकलंय. काही खडे मसाले घेतले आहेत मी. लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी आणि थोडं जिरं. पहिले आता हे आपण परतून घेऊ. त्याच्यामध्ये कांदा घालू आपण. बारीक चिरलेला कांदा घेतला मी. टोमॅटो, छान परतून घ्यायचं ते. 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे मी. तुम्ही इथे बिर्याणी मसालाही वापरू शकता. हळद, थोडीशी हळद घ्यायची. छान असं परतवून घ्यायचं हे. इथे मी वाटाणे आणि बटाटे एक बारीक कापून घेतले आहेत बटाटे. इथे मी बासमती तांदूळ घेतले. हे छान असे अर्धा तास तरी भिजत घालायचे. आता हे मी याच्यात टाकते. इथे मी अद्रक लसणाची पेस्ट विसरली होती, ती टाकते. आता आपण मिक्स करून घेऊ चांगले. आणि आता हे तांदूळ टाकायचे. तुम्ही जर बिर्याणी किंवा मसाले भात वगैरे काही जर करत असेल, बासमती तांदूळ जर घेतले असते तर ते कमीत कमी अर्धा तास तरी भिजू द्यायचे. पाणी टाकते मी. इथे 1 वाटी तांदूळ घेतले होते. 1 वाटीला 1 ग्लास पाणी घेतलं मी. चवीनुसार मीठ टाकते मी याच्यात. कोथिंबीर,
याला उकळी आली का मग आपण याला झाकण लावून 1 ते 2 शिट्टी होऊ द्यायची फक्त. कमीत कमी जास्तीत जास्त 1 शिट्टी खूप होते. तर बघा आता आपण वरतून तीळ टाकतोय. थोडी तीळ टाकायची वरती. चवीनुसार मीठ टाका. मीठ इथं मी विसरले होते. मिक्स करून घेऊ आता हे चांगलं. आता इथे कसं करायचं आपण, आता इथे पालेभाज्या घेतल्या आहेत ना, त्या मिक्स करण्यासाठी असं घोटून घ्यायचं थोडस, म्हणजे मग छान असं घोटल्या जाईल. फक्त इथे ना ज्या आपल्या फळभाज्या आहेत ना त्या जास्त मॅश नाही झाल्या पाहिजे, त्यांना अजिबात धक्का नको लागायला, म्हणून असं मिक्स करून घ्यायचं आहे. रवीने असं करून घ्यायचं, म्हणजे मग काय होतं की पालेभाज्या आपल्या मस्त अशा त्याच्यात एकजीव होईल आणि त्याची पण छान अशी ग्रेव्ही येईल. मग आता ही झाली आपली भाजी, रेडी झालेली. आपण एकदा चेक करून बघू. मस्त असे शिजल्या गेले आहेत. मी इथे बटाटा पण बघितलं, तर हे वांग बघू आपण. वांग पण छान असं शिजल्या गेले. आता आपण याच्यात टाकतोय लसणाची पात आणि कोथिंबीर. झाली आपली भाजी रेडी. बघा इथे आपण बाजरीची भाकरी करतोय. हे माझं ताजं पीठ आहे. तुमचं जर खूप दिवसाचं झालेलं असेल तर त्याच्यात मग तुम्ही गरम पाणी टाकू शकता. तिथे आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घेतोय आणि थोडंसं पाणी टाकून हे मळून घ्यायचं. तुमचं जुनं झालं असेल पीठ तर मग त्याच्यात गरम पाणी टाका तुम्ही. गरम पाण्याने असे सॉफ्ट मस्त येतात, मग पडतात मग त्या भाकरीला. हे बघा असं हाताला पीठ लावायचं आणि असं थापत चालायचं, म्हणजे मग कसं किती भाकरी मग अशी मस्त गोल येते आणि चिरा पण पडत नाही. मग त्याला असं थापत चालायचं. बघा असं घ्यायचं आणि असं थापायचं. हे जे आहेत ना हे पूर्ण हात त्याला असे आले पाहिजे, तर ते बरोबर असं गोल गोल फिरते आणि मग छानशी अशी भाकरी तयार होते. ही आता ही दुसरी स्टेप दाखवते मी तुम्हाला. असं अशी थापत चालायची. मग ही दुसरी स्टेप आहे. हे बघा अशी चोपून थापत चालायची. तसे जर नाही जमलं तर मी असं करत चालायचं. खूप सोपं असतं भाकरी करणं पण. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान अशी गोल भाकरी आली आपली. अजिबात चिरा वगैरे नाही आहे त्याला. आता याला आपण तिळ लावतोय. अर्थातच आपल्या आता भोगीचं आहे, तिळीची भाकरी आहे, तर मग तीळ ही आलीच, म्हणून असं थोडं दाबून घ्यायचे. छान असे तीळ लावून घ्यायचे सगळीकडनं. आता हे आपण तव्यावर टाकू. हे बघा आपण आता मस्त अशी तिळ लावून घेतलेली, अशी दाबून घ्यायची थोडीशी, म्हणजे मग ती पडणार नाही. अशी दाबून घ्यायची. आता हे आपण बघा अशी भाजायला टाकून देऊ.
आता इथे आपण पाणी लावून घ्यायचं. अशी पलटी करून घ्यायची मला झाली. आता एक साइड आपली भाजली, आता ती खालची भाजून घेऊ. हे बघा आपली भाकरी मस्त अशी भाजून झाली खालची बाजू. आता वरची बाजू आपण भाजू. त्याआधी आपण आहे ना तवा काढून घ्यायचा. तवा काढून घ्यायचा आणि असे भाजायचे मस्त अशी फुगून येते मध्ये, अशी फुगून येते मग. हे बघा आपली भाकरी मस्त अशी भाजून झालेली, दोन्ही साइडने मस्त अशी भाजली आहे. बघा आपला मसाले भात पण रेडी आहे. हे आपली भाजी बघू शकतात मस्त छान अशी आलेली आहे. छान मस्त अशी आलेली भाजी. बघा इथे आपले जेवढ्या साहित्य मला भाज्या भेटल्या तेवढ्या भाज्यांमध्ये मी भोगीची भाजी अशी तुम्हाला करून दाखवली आहे. तुम्हाला जर अजून भाज्या भेटल्या तर तुम्ही नक्की करा. काही टिप्स इथे सांगितल्या आहेत. मस्त भोगीची भाजी तयार करा आणि मस्त सगळ्यांना खाऊ घाला. भोगीची भाजी ही केली पाहिजे भोगीच्या दिवशी. आणि इथे काही टिप्स मी सांगितल्या त्या नक्की फॉलो करा. माझ्या रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत हॅपी संक्रांत.